रेकॉर्डिंग मी सुरू करते आहे. सर्वांना विनंती आहे की आपापले माईक म्यूट करावे. नमो नमः. शुभ माध्यान्ह. प्रदीप सर्व विद्यानां उपाय सर्व कर्मणां आश्रय सर्व धर्माणां शश्वदान्वीक्षिती मता. तसंच त्रय्याहि लक्षितो लोकः प्रसीदति न सीदति. शुश्रूषा श्रवण ग्रहण धारण विज्ञानोहापोह तत्वाभिनिविष्ट बुद्धिं विद्या विनयती. अर्थात श्रवण करण्याची इच्छा, श्रवण ग्रहण धारण, तसंच त्या ज्ञानाचं प्रत्यक्ष ज्ञान अर्थात विज्ञान, ऊह आणि अपोह म्हणजे योग्य आणि अयोग्य याचा विवेक, तत्वज्ञान, या सर्वांमध्ये ज्याची बुद्धी पारंगत होते किंवा जो सतत याचा अभ्यास करतो, याचा सहवास मिळवतो, त्यालाच विद्या विनय देते. इथे विनय याचा अर्थ विशेष नय. तोच अर्जित विद्येतून विनयाची अर्थातच नीतीची, विशेष नीतीची प्राप्ती करत असतो. श्रुतादि प्रज्ञोपजायते प्रज्ञया योगः योगाद आत्मवत्ता इति विद्या सामर्थ्यम. त्याचबरोबर आणखीन एक प्रसिद्ध वाक्य आहे, प्रजा सुखे सुखम राज्ञः. तर यासारखी मार्गदर्शक तत्व ज्या शास्त्राने आपल्याला दिली, त्या कौटिल्य अर्थशास्त्राचा परिचय करून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यातील विनय विषयक सिद्धांत अधिक स्पष्ट होण्यासाठी या कौटिल्य अर्थशास्त्र राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दमाणी भैरूरतन फतेहचंद दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर यांच्या संस्कृत व राज्यशास्त्र विभाग आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूर यांनी संयुक्त विद्यमाने केलेले आहे. या कार्यशाळेमध्ये मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर VP उबाळे सर, तसंच देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर सर, त्याचबरोबर आजच्या आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शिका अतिथी वक्त्या डॉक्टर अनघा जोशी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख सौ मेघा पत्की, उपस्थित माझे सर्व सहकारी, प्राध्यापक वृंद, श्रोतृवृंद आणि विद्यार्थीगण, आपणा सर्वांचे मी प्राध्यापिका रेवा कुलकर्णी, संस्कृत विभाग प्रमुख, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सध्या संस्कृत विभागामध्ये शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल चालू आहे. सकाळी 7 वाजता चक्रपाणी टीका वाचन असतं. त्यानंतर 8 ते 10 या वेळेत सांख्यकारिकेची कार्यशाळा चालू आहे. आज आणि उद्या असा दिनद्वयात्मक आपला अर्थशास्त्र या विषयावर वेबिनार सुरू आहे. आणि यानंतर 5 वाजता 5 ते 6, 6:30 या वेळेमध्ये काव्यप्रकाश या विषयावरती आपली कार्यशाळाही चालू आहे. तर या प्रकारे सध्या अध्ययन संपन्न असा हा विभाग आहे आणि याच क्रमामध्ये आज आपण कौटिल्य अर्थशास्त्र या विषयावर वेबिनार आयोजित केलेला आहे. कौटिल्य अर्थशास्त्र यामधला जो अर्थ हा शब्द आहे तो पारिभाषिक शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे मनुष्यवती भूमी, अर्थात राज्य. म्हणजेच अर्थशास्त्र याचा अर्थ होतो राज्यशास्त्र. आधुनिक अर्थशास्त्र ज्याला इकॉनॉमिक्स म्हणतात, तो या शास्त्राचा एक भाग आहे. संस्कृत मधील अर्थशास्त्र ही संज्ञा अधिक व्यापक आहे.
त्यामध्ये कर व्यवस्था, व्यापार आदी विषयांसह राज्य व्यवस्थेविषयक विचार, महत्वपूर्ण विचार येतात. मेथोडॉलॉजीच्या दृष्टीने कौटिल्य अर्थशास्त्र हा एक आदर्श ग्रंथ म्हणावा लागेल. संस्कृत भाषेमध्ये निबद्ध असणाऱ्या या ग्रंथातील विचार सर्वांपर्यंत पोहोचावे आणि आंतरशाखीय अभ्यासाला व संशोधनांना चालना मिळावी या हेतूने या दिनद्वयात्मक वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर आजच्या आपल्या ज्या अतिथी वक्त्या आहेत त्यांचा मी अत्यल्प शब्दामध्ये परिचय करून देत आहे. आदरणीय डॉक्टर अनघा जोशी या CASS अर्थात संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संस्कृत अस्थायी अभ्यास मंडळाच्या त्या अध्यक्षा देखील आहेत. धर्मशास्त्र या विषयातच त्यांची PhD असून धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान व भाषाशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे मुख्य विषय आहेत. या विषयांवर त्यांनी विविध प्रकल्पांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रे प्रसिद्ध केली आहेत. याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनात 2 शोधछात्रांच्या PhD व एकाची MPhil पूर्ण झाली आहे. तसंच एकांचे आत्ताच थिसिस सबमिट झालेला आहे. तर आपल्या या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ अनेक महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानांद्वारा करून दिलेला आहे आणि अशा ज्ञानदानाच्या या पवित्र कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित केले गेले आहे, ज्यामध्ये गौरवपूर्ण असा सातवळेकर पुरस्कार सम्मिलित आहे. तर अनुभवी संशोधक अशा आपल्या आजच्या मार्गदर्शिका डॉक्टर अनघा जोशी आपल्याला लाभले आहे. त्यांचे मी या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करते. आपण सर्वच जण त्यांना ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. त्यामुळे मी हे माझं प्रास्ताविक इथे थांबवते. पण त्यांच्या व्याख्यानापूर्वी मी आदरणीय प्राचार्यांना डॉक्टर VP उबाळे सरांना आपले मनोगत आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी विनंती करते. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. खास करून आजच्या अतिथी डॉक्टर अनघा जोशी मॅडम. नमस्कार सर. आपण अशा या कोरोना 19 पॅन्डेमिकची दुसरी वेव्ह चालू असताना, सगळं जग चलविचल झालेलं असताना, संस्कृत विभाग, राज्यशास्त्र विभाग याच्या माध्यमातून आपण आजचं हे वेबिनार घेत असताना आपण आपली उपलब्धता दिली आणि या वेळेचा एक सदुपयोग करण्याची संधी महाविद्यालयास दिली. त्याच्यामुळे सर्वप्रथम मी आपलं महाविद्यालयाच्या वतीनं, विभागाच्या वतीनं, आमचा सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्या वतीनं तुमचं मी कौतुक करतो, स्वागत करतो. त्याचबरोबर या काळामध्ये प्रत्येकाने या कोरोनाच्या महामारीमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवणं, त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी कुटुंब सुरक्षित ठेवणं आणि याचा प्रसार फैलावणारा जो वेग आहे तो कमी करणे आणि बंद करणे, याच्यासाठी आपण सर्वजण काळजी घ्याल अशी अपेक्षा आणि संदेश मी सुरुवातीलाच व्यक्त करतो. दयानंद महाविद्यालयातला संस्कृत विभाग, त्याचबरोबर राज्यशास्त्र विभाग अतिशय जोमानं आणि नेटानं असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवते आहेत. दयानंद महाविद्यालयाचा हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्यावेळेस गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून हा कोरोना आला, त्याच्यानंतर आमच्या सर्व शिक्षकांनी ही टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली आणि त्याच्या काळात आज आम्ही हा 44वा वेबिनार आपण घेतोय. आताच प्राध्यापिका रेवा कुलकर्णी मॅडमने आपल्याला कल्पना दिली की अक्षरशः सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध प्रोग्राम विभागाच्या वतीनं चालवण्यात येतात. याचबरोबर कौशल्य विकास आधारित कार्यक्रम पण चालवले जातात. मला आज इथं खूप आनंदानं सांगावं असं वाटतं की
कला शाखा खरोखरच जीवन जगण्याची कला शिकवते. पण आजच्या काळामध्ये या कला शाखेकडे विद्यार्थ्याचा आणि समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पण दयानंद महाविद्यालय पुन्हा एकदा त्या शाखेला, त्या फॅकल्टीला एक वेगळं महत्व प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच हेतून आजच आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला अनेक प्रोग्राम चालू करण्याची विनंती केलेली आहे. त्याच्यात काही भाषा विषय आहेत, त्याचबरोबर राज्यशास्त्र, सोशिओलॉजी सारखे विषय आहेत, त्याचबरोबर मॅथमॅटिक्स, स्टॅट्स विषय आहे, बायोटेक्नॉलॉजी विषय आहे. अनेक विषयाचा अंतर्भाव सोलापूर विद्यापीठाने आपल्या बृहत आराखड्यासाठी करावा, आमची नोंद घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती वजापत्र आजच दिलेलं आहे. का तर आमच्या शिक्षकाकडे एवढे टेक्नॉलॉजी आणि समाजाला प्रबोधन करण्याचं, अध्ययन करण्याचं याच्यासाठी गोडी आहे आणि त्याला प्लॅटफॉर्म देण्याचं काम महाविद्यालय नेहमीच करत आलेलं आहे. अनघा जोशी मॅडमचं मी पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करतो आणि दयानंद महाविद्यालयाला, त्यातली त्यात संस्कृत विभागाला आणि आपल्याला संस्कृतच्या माध्यमातून आपली पूर्वीची संस्कृती, विचारधारा, त्याचबरोबर आपल्याला जो ठेवा दिलेला आहे ते ज्ञान पुन्हा एकदा या समाजाला सांगण्यासाठी कायमस्वरूपी आमच्याशी संलग्नित व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि भविष्यामध्ये आणखीन संस्कृतसाठी काय करता येईल त्याचंही आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्ही ते करण्यास तयार आहोत. यावर्षी रेवा कुलकर्णी मॅडमच्या माध्यमातून आम्ही काही असे विविध प्रयोग करण्याचा विचार केला. त्याच्यात एक असं संस्कृतमध्ये विज्ञानाचा वापर, संस्कृतमध्ये गणिताचा वापर, असे अनेक गोष्टी आपण संस्कृतमध्ये पूर्वीच्या काळात ज्या लिखित स्वरूपात होत्या त्या आजच्या तरुणाला माहीत नाहीत आणि त्याचा अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी त्याच्यावरती कौशल्य विकास आधारित कोर्सेस आम्ही तयार केलेले आणि ते मुलांना द्यायचा प्रयत्न पण करतो आहे. आमच्या परीनं आम्ही प्रबोधनाचं, अध्ययनाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय. पण त्याच्यात जर तुमच्यासारखी एक्सपर्टाईज आम्हाला लाभली तर हे काम आणखीन नेटानं पुढे नेण्यास आम्हाला निश्चितपणे फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करून या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की या कार्यशाळेत जे सहभागी पार्टिसिपंट्स असतील त्यांना निश्चितपणे एक ज्ञानाचा ठेवा पुन्हा एकदा आत्मसात करण्याची अतिशय चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण अतिशय योग्य सांगितलं की सध्याचा जो काळ आहे तो अतिशय गंभीर आणि मनावर आघात करणारा आहे. आणि सध्या आपण जे संस्कृत विभागाकडून कार्यक्रम घेतो आहोत त्या बाबतीत मला काहींचे जे फीडबॅक आलेले आहेत त्यामध्ये काही फीडबॅक असे आहेत की आम्हाला हे जे वेगवेगळे विषय तुमच्यामुळे ऐकायला मिळत आहेत यामुळे थोडासा सध्या जी सतत एक प्रकारची घाबरवणारी परिस्थिती आहे त्यातून कुठेतरी दुसरा विचार, दुसरा विषय आम्हाला मिळून आम्हाला स्थिर होण्यासाठी याची मदत होते आहे. आणि आजच्या मार्गदर्शिका आपल्या डॉक्टर अनघाताई जोशी याही आता कोरोनावर मात करूनच आपल्या समोर उपस्थित आहेत. हो, काळजी घ्या मॅडम सगळेजण. हो नक्की सर. तर मी त्यांना आता विनंती करते की पुढील सूत्र आपल्याकडे सुपूर्द आहेत आणि आपल्या ज्ञानाचा आम्हाला लाभ मिळावा. धन्यवाद. धन्यवाद रेवा कुलकर्णी मॅडम, धन्यवाद उबाळे सर. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर दयानंद कॉलेज खूप वेगवेगळ्या आघाड्यांवर नवीन नवीन कोर्सेस तयार करते. ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे कॉलेजसाठी आणि संस्कृत विभागासाठी. कारण संस्कृत जी भाषा, मृतभाषा की त्याच्यात काही नाही असं जे समजलं जातं त्याला त्याकरता ही गोष्ट करणं म्हणजे आंतरविद्याशाखीय काही उपक्रम राबवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. माझ्या व्याख्यानात मी याचा थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं.
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी त्वामहं प्रार्थये नित्यं व्याख्यानस्य अर्थसिद्धये। सगळ्यांना नमस्कार। सर्वप्रथम दयानंद कला शास्त्र महाविद्यालय सोलापूर या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर उबाळे सर, संस्कृत विभाग प्रमुख प्राध्यापक रेवा कुलकर्णी आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक मेधा पत्की की या दोघीही या कार्यक्रमाच्या समन्वयिका आहेत। तसंच देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर येळेगावकर, विद्यार्थी समन्वयिका, या सर्वांच्या प्रती मी अत्यंत मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते की त्यांच्यामुळं आज मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली आहे आणि माझे जे काही थोडे विचार कौटिल्य अर्थशास्त्रावरचे आहेत ते तुमच्या समोर सांगण्याची संधी मला यांच्यामुळे उपलब्ध झालेली आहे। एका तासात खरं तर कौटिल्य अर्थशास्त्राचा परिचय करून देणं हे समुद्राचा जणू काही तळ शोधण्याजोगच आहे, कारण इतका प्रसिद्ध आणि अत्यंत सविस्तर असा ग्रंथ कौटिल्यानं लिहिलेला आहे की ज्याची कल्पना आत्ताही करता येऊ शकत नाही। कारण भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये ज्या ज्या व्यक्तींचं योगदान आपण मोलाचं मानू शकतो किंवा ज्यांचं योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे, त्यामध्ये पाणिनी, शंकराचार्य किंवा आर्यभट्ट, नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनी या सर्वांचा उल्लेख प्रामुख्याने येतो आणि त्याच यादीत अर्थशास्त्र म्हटलं की कौटिल्याचं नाव डोळ्यासमोर येतं। मी स्क्रीन शेअर करतेय, फक्त दिसतीये का सांगा मॅडम? तुम्ही मला अलाउ केलेलं आहे का? हो हो, प्रेझेंट नाऊ म्हणून ऑप्शन दिसेल किंवा प्रेझेंट युअर स्क्रीन म्हणून दिसेल। त्यामध्ये पुन्हा एक विंडो ओपन होईल, तिथे प्रेझेंट दिसतीये का आता? हो, होती। नाही गेली। आता दिसतीये? एक मिनिट। हो, दिसते व्यवस्थित दिसते। एकच मिनिट हा मॅडम। हो द्या। आता दिसतीये का तुम्हाला? हो, व्यवस्थित दिसते। तर या परंपरेमध्ये अर्थशास्त्र हा विषय डोळ्यात घेतल्याबरोबर कौटिल्याचं नाव येतं। बहुसंख्य विद्वानांच्या मते इसवी सन पूर्व 4थं शतक हा कौटिल्य अर्थशास्त्राचा काळ मानला गेला आहे। अर्थशास्त्र म्हटल्यावर इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिक्स या शब्दाला प्रतिशब्द म्हणून अर्थशास्त्र हा शब्द खरं तर सर्वश्रुत आहे, परंतु अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्र हा एक विषय म्हणून प्राधान्यानं घेतलेला दिसतो। कौटिल्याचं अर्थशास्त्र हा राजनीतिशास्त्रावरचा एक महत्वाचा ग्रंथ आहे, हे नमूद करणं इथं गरजेचं आहे। आणि उत्तम प्रशासनासाठी अर्थशास्त्र म्हणजे राजनीतिशास्त्र
हे आवश्यक आहे. परंपरेप्रमाणे अथर्ववेदाचा उपवेद म्हणून अर्थशास्त्र प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे 4 पुरुषार्थ मानले गेले आहेत. त्यातील पहिल्या 3 पुरुषार्थांचा, 4 पुरुषार्थ सर्वश्रुत आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यातील पहिल्या 3 पुरुषार्थांचा संबंध व्यक्तीशी आणि पर्यायानं समाजाशी आहे. मोक्ष हा मात्र स्वतंत्र वैयक्तिक अर्थ आहे. आता अर्थ या शब्दाचे अनेक अर्थ प्रसिद्ध आहेत. अर्थ म्हणजे काय तर धन, संपत्ती, पैसा हा प्रमुख अर्थ सगळ्यांना माहिती आहे. तसंच भाषेतील शब्दांचा अर्थ हाही अर्थ माहिती आहे, म्हणजे भाषीय अर्थ. पण कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये या शिवाय कौटिल्याला अभिप्रेत असलेला अर्थशब्दाचा अर्थशास्त्रातील अर्थ काय आहे ते कौटिल्यानं 15व्या अधिकरणात स्पष्ट केलेलं आहे. मनुष्याणां वृत्तिः अर्थः मनुष्यवती भूमी इति अर्थः तस्याः पृथिव्याः लाभपालनोपायः शास्त्रम् अर्थशास्त्रम् इति. अर्थ अगदी स्पष्ट आहे की मनुष्याच्या उपजीविकेचं साधन म्हणजे अर्थ. ज्या भूमीवर मनुष्यांची वस्ती आहे ती भूमी म्हणजे अर्थ, आणि अशा भूमीचा लाभ आणि तिचं पालन या संबंधी उपाय सांगणारं जे शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजे थोडक्यात अर्थशास्त्रात अर्थ म्हणजे लोकांचा योगक्षेम. भूमी, पृथ्वी प्राप्त करून तिचे रक्षण करण्याचं जे शास्त्र आहे ते म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजे अलब्ध लाभार्थ लब्धस्य परिरक्षणी रक्षितस्य विवर्धनी इतका सगळा विचार कौटिल्यानं अर्थशास्त्रामध्ये केलेला दिसतो. कौटिल्य अर्थशास्त्राच्या सुरुवातीलाच कौटिल्यानं असं स्पष्ट केलेलं आहे की पृथ्वीची प्राप्ती आणि प्राप्त झालेल्या पृथ्वीचं रक्षण कसं करावं याविषयी पूर्वीच्या आचार्यांनी, पूर्वसुरींनी अर्थशास्त्रावर जितके ग्रंथ लिहिले आहेत त्या सर्व ग्रंथांचा उपयोग करून मी हा ग्रंथ लिहित आहे. त्यामुळेच पूर्वाचार्यांचा किंवा पूर्वसुरींचा उल्लेख अर्थशास्त्रात दिसून येतो. आणि या पूर्वसुरींमध्ये भारद्वाज, विशालाक्ष, पिशुन, कौणपदंत, वातव्याधी इत्यादींचा उल्लेख येतो. या सर्वांची मतं कौटिल्य प्रकट करताना दिसतो, म्हणजे कौटिल्य उद्धृत करतो, पण त्याचबरोबर न इति कौटिल्य हा असं म्हणून स्वतःचं मतही स्पष्ट करण्यास तो विसरत नाही. म्हणजे तो तिथे स्वतःचं मतही स्पष्ट करतो. अशा या कौटिल्य अर्थशास्त्राची किती अधिकरणं आहेत तर ते सुद्धा कौटिल्यानं पहिल्या अधिकरणात स्पष्ट केलेलं आहे. प्रत्यक्षात मॅडमनी सांगितलं की 2 दिवसाचं हे चर्चासत्र आहे, पण उद्या कौटिल्य अर्थशास्त्राच्या पहिल्या अधिकरणावर विशेष व्याख्यान असल्यामुळं मी आता त्याचा फक्त समावेश सुरुवातीला केलेला आहे की ज्या गोष्टी तुम्हाला आता कळणं ह्या गरजेच्या आहेत. शास्त्र समुद्देशः 185 अध्यायशतम 180 प्रकरणशतम 6 श्लोक सहस्राणि इति. म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र हे एकंदरीत 15 अधिकरणं, 150 अध्याय, 180 प्रकरणं आणि 6000 श्लोकांचं आहे. आणि यामध्ये जरी कौटिल्यानं पूर्वसुरींची मतं उल्लेखित केलेली असली तरी सुद्धा हा जो ग्रंथ आहे हा कौटिल्यानंच लिहिलेला आहे हे स्पष्ट करणारे श्लोक कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सुरुवातीलाच आपल्याला दिसून येतात. हा विषय महत्वाचा आहे की कारण काहींच्या मते असं आहे की कौटिल्य अर्थशास्त्र हे कौटिल्यानंच नक्की लिहिलंय का त्याच्यामध्ये काही आणखी कुणाची मतं सांगितलेली आहेत. तर कौटिल्य स्वतः सांगतो की सुखग्रहण विज्ञेयम तत्वार्थ पदनिश्चितम कौटिल्येन कृतम शास्त्रम विमुक्त ग्रंथ विस्तरम. ह्या पहिल्या अधिकरणातल्या श्लोकावरून
हे अतिशय स्पष्ट होतं की समजायला सोपं आणि ज्यातील शब्द अर्थ निस्संदेह आहेत असं हे शास्त्र कौटिल्यानं रचलेलं आहे किंवा कौटिल्यानं केलेलं आहे. किंवा सर्व शास्त्राणि अनुक्रम्य प्रयोगम उपलभ्य च कौटिल्येन नरेंद्रार्थे शासनस्य विधिकृतः. सो सर्व शास्त्रांचा अभ्यास करून कौटिल्याने राजशासनासाठी म्हणून हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता जर राजशासनासाठी म्हणून हा ग्रंथ लिहिलेला असेल तर सर्वात पहिला प्रश्न उपस्थित होतो की राजानं पृथ्वीवर राज्य कसं करावं, राजाची आवश्यक कर्तव्य कोणती आहेत. आणि म्हणून रेवा मॅडमनी सांगितलं की प्रजा सुखे सुखम राज्ञः प्रजानां च हिते हितम न आत्मप्रियम हितम राज्ञः प्रजानां तु प्रियम हितम. ही जी संकल्पना कौटिल्यात दिसते ही आत्ताही म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ एजेस ही स्थलकालातीत संकल्पना कौटिल्यानं सांगितलेली आहे असं म्हणायला खरं तर प्रत्यवाय काहीही नाही. कारण प्रजेचे सुख हेच राजाचं सुख असतं, प्रजेचे हित हेच राजाचे हित असते. म्हणजे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यात राजाचे हित नसते तर प्रजेच्या सुखासाठी कार्य करण्यात राजाचे हित असते. आणि म्हणूनच कौटिल्य हे वारंवार सांगताना दिसतो की प्रजेचे हितसंबंध हे शासनाहून वरचढ असले पाहिजेत. हे तत्व राजानं निरंतर डोळ्यासमोर ठेवले पाहिजे असे कौटिल्याचे म्हणणे आहे. आणि या राजाच्या नंतर महत्वाची नियंत्रक शक्ती कोणती असते की जी आत्ताही आपण म्हणू शकतो तर मंत्री परिषद किंवा अमात्य शक्ती. कारण प्रजेचे पालन वर्धन त्यांना सुखसोयी पुरवण्यासाठी या शक्तीचाच म्हणजे अमात्य शक्ती किंवा मंत्र्यांचाच उपयोग होत असतो. म्हणजे या शक्तीमुळेच राजाला प्रजेचं पालन करणं शक्य असतं. पण अशा या जर राज्याचा गाडा राजा एकटा चालवू शकत नाही तर त्याला काय असते, सहाय्याचीच अपेक्षा असते. आणि म्हणूनच राजानं मंत्र्यांची किंवा अमात्यांची सचिवांची नेमणूक करावी. आणि कौटिल्याचं म्हणणं पुढं महत्वाचं आहे की एकमतानं राज्यकार्य करावं. म्हणजे ज्याप्रमाणे एक चाक चालू शकत नाही त्याप्रमाणे राजकार्यही एकट्या राजाच्या हातून सहाय्याशिवाय चालू शकत नाही. आणि म्हणून राजानं सचिवांची नेमणूक करावी आणि त्यांचंही मत विचारात घ्यावं. हा अत्यंत महत्वाचा विचार कौटिल्याने किती पूर्वी सांगून ठेवलेला आहे. अर्थशास्त्रामध्ये त्यामुळं 3 प्रकारच्या शक्ती दिसून येतात. एक आहे उत्साह शक्ती की ज्यामध्ये राजाचा वैयक्तिक उत्साह किंवा वैयक्तिक बल याचा विचार केला आहे. प्रभाव शक्ती म्हणजे सैन्याचं किंवा कोशाचं बल काय आहे की जे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी मंत्रशक्ती म्हणजे मुत्सद्देगिरी किंवा सल्ल्याचं बल. आणि याकरता पहिल्याच अधिकरणात स्थायी हेर, संचारी हेर, दूतांची कामं हे सगळं कौटिल्यानं सांगितलेलं दिसतं. ही जी 15 अधिकरणं सांगितलेली आहेत त्यामध्ये पहिलं अधिकरण आपण उद्या बघणार आहे. पण तुम्ही जर ही अधिकरणांची यादी बघितली तर राजासाठी म्हणजे शासनासाठी हा केवढा महत्वाचा विचार कौटिल्यानं केलेला आहे याची हे लक्षात येतं. दुसरं अधिकरण जे आहे ते आहे अध्यक्ष प्रचार, वेगवेगळ्या अध्यक्षांची कार्य. तिसरं धर्मस्थीयम की ज्यामध्ये करार विवादपदे म्हणजे खटले मुकदमे या बाबतीत चर्चा केलेली आहे. कंटक शोधनामध्ये समाज कंटकांचा बंदोबस्त सांगितलेला आहे. योग वृत्तम यामध्ये गुप्तदंड आणि अधिकाऱ्यांची वागणूक याविषयी चर्चा केलेली दिसते. मंडल योनिही म्हणजे साम्राज्याचं मूळ स्थान याविषयी चर्चा आहे.
षाड्गुण्यम म्हणजे 6 प्रकारची धोरणं की जी परराष्ट्रासाठी आवश्यक आहेत. परराष्ट्राचा विचार करताना या 6 प्रकारच्या धोरणांचा विचार केला गेला पाहिजे. व्यसनाधिकारिकम, संकटांचा विचार, अभियास्यत कर्म, शत्रूवर स्वारी, सांग्रामिकम, युद्धाविषयी, संघवृत्तम, संघाचं वर्तन, दूतकर्माणी, दूताची कामं, दुर्गलंभोपायः दॅट इज दुर्ग काबीज करण्याचा उपाय, औपनिषदिकम, मंत्रतंत्राचे प्रयोग आणि तंत्रयुक्तयः हे 15वं अधिकरण कौटिल्य अर्थशास्त्रामधलं अत्यंत महत्वाचं अधिकरण आहे असं आपण म्हणू शकतो, की ज्यामध्ये कौटिल्याने अर्थशास्त्रातील विवेचन पद्धतीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. सगळ्या पारिभाषिक संकल्पना या 15व्या अधिकरणात कौटिल्यानं स्पष्ट केल्या आहेत. हा अध्याय म्हणजे केवळ पारिभाषिक शब्दांबद्दल असलेलं स्पष्टीकरण आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पारिभाषिक शब्दांच्या स्पष्टीकरणाचा उपयोग हा केवळ या ग्रंथापुरताच होणारा नसून इतर ग्रंथांचा अर्थ करताना देखील हे स्पष्टीकरण अत्यंत महत्वाचं ठरतं किंवा उपयोगी पडतं. आणि त्यामुळं संशोधकांनी याचाही पूर्णपणे विचार करावा असं मला वाटतं. अध्यक्ष प्रचार या अधिकरणामध्ये देशाच्या राज्यकारभारासाठी राज्यामध्ये अनेक खाती निर्माण करावी लागतात आणि त्या खात्यावर वेगवेगळ्या खात्यांवर मुख्य अधिकारी नेमून त्यांच्याद्वारे ही कामे करणे किंवा कोणतंही काम करून घेणे आवश्यक ठरते. आणि त्यालाच अध्यक्ष अशी संकल्पना कौटिल्याने दिलेली दिसते. हे अध्यक्ष प्रकरण का महत्वाचं आहे? कारण यांच्यावर सर्व राज्याची चौकट किंवा घडी अवलंबून असल्याने हे अधिकारी कसे असावेत हा अत्यंत महत्वाचा विषय. या विषयाची चर्चा या अधिकरणात कौटिल्याने केलेली दिसते. यावरून इतक्या प्राचीन काळी सुद्धा राज्यतंत्राची ही जी घडी आहे सध्या अस्तित्वात असलेली, ती तत्कालीन समाजरचनेत सुद्धा अस्तित्वात होती, अस्तित्वात असावी असं आपण म्हणू शकतो. अध्यक्षांची नावं जर तुम्ही बघितली तर पण्याध्यक्ष म्हणजे विक्रीयोग्य वस्तूंवरील अधिकारी, कुप्याध्यक्ष वन्य संपत्तीवरील अधिकारी, आयुधागाराध्यक्ष म्हणजे यंत्र, शस्त्र, चिलखत, इतर हत्यारे यावरील अधिकारी, शुल्काध्यक्ष, गणिकाध्यक्ष, सीताध्यक्ष म्हणजे शेतीची व्यवस्था नीट ठेवण्यासाठी आणि कर वसुलीसाठी नेमलेला अधिकारी, असंख्य अधिकारी आणि त्यांचे अधिकाऱ्यांची चर्चा ह्या दुसऱ्या अधिकरणात कौटिल्यानं सविस्तरपणे केलेली आहे. या शासकातील म्हणजे या अध्यक्षातील सर्वात महत्वाचे अधिकारी म्हणजे समाहर्ता आणि सन्निधाता. अंदाजपत्रक तयार करणं हे समाहर्त्याचं काम दिसतं. कशाच्या आधारे हे अंदाजपत्रक तयार करावं तर दुर्ग, राष्ट्र, खाणी, सेतू, वन, गौळवाडे आणि व्यापाराचे मार्ग इत्यादी 7 महत्वाच्या स्थानातून होणारी करवसुलीची रक्कम समाहर्ता या अध्यायात ठरवताना दिसतो. म्हणजे हे समाहर्त्याचं काम आहे असं दिसतं. तसेच महसूल जास्तीत जास्त कसा येईल किंवा कसा मिळेल आणि खर्च कसा कमी करता येईल हे पाहण्याची जबाबदारी सुद्धा या समाहर्त्याची दिसते. म्हणजे सध्याच्या स्थितीत अर्थमंत्री आहे का, अर्थमंत्री हा समाहर्ता यांची कामं एकसारखी आहेत का असा प्रश्न मनात आल्या वाचून राहत नाही. समाहर्त्याच्या जेव्हा करवसुलीचा विचार केलेला समाहर्त्यांनी केलेला दिसतो तेव्हा त्याच्या कामांमध्ये कोशगृहाचं संरक्षण कसं करावं, हिशेब कोणत्या पद्धतीने लिहावेत,
त्याचा ताळेबंद करून मेळ कसा पाहावा इत्यादी प्रश्नांचा अत्यंत सखोलपणे विचार कौटिल्याने केलेला आहे, की जो आजही काल सुसंगत आहे. हे सगळं वाचताना असं आपल्याला वाटतं की जणू आपण सध्याचे अकाउंट कोड वाचतोय का. कारण कौटिल्यानं असं म्हटलंय की वर्तमानः पर्युषितः अन्य जातः च आयः. आय म्हणजे जमा. तर जमा जी असेल ती कौटिल्याच्या मते 3 प्रकारची सांगितलेली आहे. एक तर आय म्हणजे जमा, त्या जमेचे वर्तमान म्हणजे चालू, पर्युषितः शब्दशः अर्थ आहे शिळ म्हणजे मागील शिल्लक, आणि अन्य जातः म्हणजे आकस्मिक, असे 3 प्रकार कौटिल्यानं जमेचे केलेले आहेत. आता चालू म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे तर वेळच्या वेळी येणारी, रोज येणारी ती चालू जमा, मागील वर्षाची जी पुढं ओढून घेतलेली असते ती शिल्की जमा, आणि मालकाचा आकस्मिक, यामध्ये त्याने असंख्य मुद्दे सांगितलेले आहेत. त्यातले थोडे सांगते मी, की मालकाचा पत्ता नसलेली किंवा त्याच्या लक्षात नसलेली, अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या दंडाद्वारे जमा झालेली किंवा वसूल केलेली रक्कम, नुकसान भरपाई, नजराणे, परमुलखातील लूट, बेवारस संपत्ती इत्यादी, हे आणि असे अनेक, हे सर्व आकस्मिक जमेचे प्रकार आहेत. आणि त्यामुळं कौटिल्य असं म्हणतो की एवं कुर्यात समुदयम वृद्धिं च आयस्य दर्शयेत ह्रासं व्ययस्य च प्राज्ञः साधयेत च विपर्ययम्. त्यामुळे शहाण्या समाहर्त्यानं जमा खर्च असा ठेवावा किंवा जमा खर्च ची मांडणी अशी असली पाहिजे की ज्यामध्ये जमा ही वाढत जाणारी असावी व खर्च हा कमी झालेला असावा. पण याच्या उलट जर होऊ लागले तर त्याचे प्रथम निराकरण करावे. कारण हे सगळ्यांना माहिती आहे की कोशपूर्वाः सर्वारंभाः तस्मात् पूर्वं कोशमवेक्षेत. कारण सर्व कामांचा प्रारंभ, सर्वारंभाः तंडुल प्रस्थाः, हे जसं आहे तसंच सर्व कामांचा प्रारंभ हा कोशापासून होतो. त्यामुळं राजानं राज्याच्या कोशाचा सतत विचार करावा असं कौटिल्याचं सांगणं आहे. आणि म्हणून कौटिल्य असं म्हणतो की सर्वप्रथम कोशाची म्हणजे संपत्तीची, राज्यामध्ये संपत्ती किती आहे, कोशाची सर्वप्रथम काळजी घ्यावी. हा काल सुसंगत विचार कौटिल्यानं फार पूर्वी लिहून ठेवलेला दिसतो. याच अधिकरणामध्ये, हे अधिकरणांमध्ये अध्याय खूप आहेत. एका तासात जेवढं जास्तीत जास्त मला तुमच्या बरोबर शेअर करता येईल, मांडता येईल, विषय मांडता येईल, तो मांडण्याचा मी प्रयत्न करतेय. त्यामुळं याच अधिकरणामध्ये अधिकाऱ्यांची परीक्षा कशी घ्यावी, कारण अधिकाऱ्यांवरच राज्यकारभार, राजशासन हे अवलंबून असतं, हे आपणा सर्वांना माहितीये. त्यामुळे अधिकाऱ्यांची परीक्षा कशी घ्यावी, हे अधिकारी कसे असावेत, हेही कौटिल्य सांगतो. कारण पैशाची अफरातफर होणं आणि लाच घेणं या दोन्ही गुन्ह्यांची कौटिल्याला जाणीव असल्याची दिसते. आणि त्यामुळं कौटिल्य असं म्हणतो की मत्स्याः यथा अंतःसलिले चरन्तः ज्ञातुं न शक्याः सलिलं पिबन्तः युक्तास्तथा कार्यविधौ नियुक्ता ज्ञातुं न शक्या धनमाददानाः. हे इतकं ऍप्ट योग्य वर्णन कौटिल्यानं केलेलं आहे की सगळे ह्या श्लोकाशी सहमत असतील. कारण ज्याप्रमाणे पाण्यात राहणारे मासे पाणी केव्हा पितात हे कळणं जसं शक्य नाही, त्याप्रमाणे राजाच्या खजिन्यात काम करणारे किंवा नेमलेले अधिकारी पैसे केव्हा खातात किंवा पैसे केव्हा शब्दशः घेतात हे जाणणे शक्य नाही. यावरून लाच खाण्याची प्रवृत्ती बंद पाडणं किती अवघड आहे याची कल्पना येऊ शकते. कारण हे खजिन्यात नेमलेले अधिकारी आहेत, ते जसे पैसे कधी घेतात कळणं शक्य नाही,
तसं हे जसं आहे तसंच समाजाला त्रास देणारे आणखीही असंख्य घटक कौटिल्याला दिसत आहेत. कारण चोर, दरोडेखोर, खुनी हे तर समाजाला त्रास देणारे असल्यामुळे कौटिल्य त्यांना समाजकंटक असं म्हणतो. कंटक म्हणजे शब्दशः काटा. म्हणून जे समाजाला त्रास देतात, फसवतात, ते सगळे कौटिल्याच्या मते समाजकंटकच आहेत. पण हे प्रकट झालेले चोर, दरोडेखोर हे समाजाला दिसतायत, पण जे चोर असूनही चोर म्हणून ओळखले जात नाहीत असे व्यापारी, कारागीर, नट, भिक्षुक, जादूगार इत्यादी हे सुद्धा देशाला पीडा देणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे असं कौटिल्यानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यामध्ये कौटिल्यानं समाजातील सर्वच घटकांचा विचार केलेला दिसतो. म्हणजे चुकीचा इलाज केल्यामुळे जर रोगी गेला तर वैद्यालाही दंड सांगितलेला आहे. किंवा जे कारागीर किंवा कलाकार आपापसात एकी करून कामाचा दर्जा कमी करतील किंवा अधिक नफा काढतील किंवा मालाच्या खरेदी विक्रीत अडथळे उत्पन्न करतील, त्यांनाही कौटिल्यानं 1000 पण दंड सांगितलेला आहे. थोडक्यात समाजाला कोणत्याही प्रकारे जे फसवतात, मग ते उघडपणे असो किंवा त्यांच्या व्यवसायातून असो, त्यांना कौटिल्याने कंटक म्हटले आहे आणि त्यांना त्यांच्या अपराधानुसार दंडाची शिक्षा सांगितली आहे. पण राजद्रोह करणाऱ्यांना मात्र त्यांचा अपराध हा अक्षम्य असल्याने कौटिल्याने त्यांना देहदंड ही एकमेव शिक्षा सांगितलेली दिसते. कौटिल्याच्या काळात न्यायाधीशाला धर्मस्थ असं म्हटलेलं दिसतं. धर्मस्थीयम असं जे अधिकरण कौटिल्य अर्थशास्त्रात आहे, ज्यामध्ये करारनामे आणि मुकदमे यांचा अंतर्भाव कौटिल्यानं केलेला आहे. धर्म, कायद्याला धर्म म्हणतो कौटिल्य, कारण धर्म या शब्दाची व्याप्ती प्रचंड आहे. धर्म म्हटल्यावर आपण फक्त रिलिजन हा अर्थ न घेता धर्म म्हणजे ड्युटी हा अर्थ कौटिल्याला अभिप्रेत आहे. आणि म्हणूनच पूर्वीच्या ग्रंथांमध्ये ड्युटी अँड राईट म्हणजे हक्क आणि कर्तव्य यांची एकाच ज्या नाण्याच्या 2 बाजू आहेत, कर्तव्य तुम्ही तुमची करा की ऑटोमॅटिक दुसऱ्याचा हक्क हा अबाधित राहतो. त्यामुळं कायद्याला इथं धर्म म्हटलेलं दिसतं. कौटिल्यानं हेही स्पष्ट केलंय की वादाचा हा निर्णय, कोणत्याही वादाचा, खटल्याचा निर्णय हा एकट्याने घेऊ नये याविषयी कौटिल्याचा अत्यंत कटाक्ष असलेला दिसतो. ह्या अधिकरणामध्ये अत्यंत महत्वाचं जे प्रकरण आहे ते आहे दाय भाग म्हणजे संपत्तीची वाटणी, की जी कोणत्याही युगामध्ये तितकीच महत्वाची आहे. त्यामुळं दाय भाग आणि त्यामध्ये सुद्धा स्त्रीधनाचा महत्वाचा विचार कौटिल्यानं केलेला आहे. स्त्रीधन ही संकल्पना स्पष्ट करताना कौटिल्य असं म्हणतो की वृत्तिराबंध्यम वा स्त्रीधनम, स्त्रीच्या उपजीविकेसाठी दिलेली वृत्ती व दागदागिने हे तिचं स्त्रीधन आहे. आणि पुढे कौटिल्यानं वृत्ती शब्द स्पष्ट करताना असं सांगितलंय की उपजीविकेसाठी दिलेली रक्कम ही 2000 पणांहून अधिक नसावी, पण स्त्रीधनाला मात्र कोणतीही मर्यादा नाही. दागिन्यांच्या बाबतीत कौटिल्यानं स्त्रीधनाला मर्यादा सांगितलेली नाही. पुढे जाऊन असंही म्हटलेलं आहे की स्त्रीधनावर फक्त स्त्रीचाच हक्क असल्याचं कौटिल्यानं सांगितलेलं आहे. पण आजारपण, दुष्काळ इत्यादींचा प्रतिकार करण्यासाठी किंवा धर्मकार्यासाठी पतीनं जर स्त्रीधनाचा उपयोग केला तर त्याला दंड करू नये, म्हणजे त्याला कोणताही दोष येत नाही. पण या व्यतिरिक्त जर पतीनं पत्नीच्या म्हणजे पतीनं जर स्त्रीधनाचा उपभोग घेतला, त्याच्यामध्ये स्त्री, मद्य, जुगार असेही 3 संकल्पना स्पष्ट करतो की यासाठी जर पतीनं स्त्रीधनाचा उपभोग घेतला तर ती चोरी समजावी आणि त्याला, पतीला चोरीप्रमाणे
म्हणजे चोरीला जेवढा दंड सांगितलेला आहे तेवढा दंड करावा. याच अधिकरणात दायभाग म्हणजे संपत्तीच्या वाटणीचा विचारही सविस्तरपणे केलेला आहे. कारण कोणत्याही काळात अगदी आत्ताही संपत्तीची वाटणी किंवा संपत्तीच्या वाटणीचा हिश्शाचा क्रम हा महत्वाचा ठरतो. कारण वाटणी करताना इतरांहून अधिक हिस्सा कोणाला केव्हा मिळावा, वडिलार्जित धनाचे हिस्से कसे करावेत, स्वकष्टार्जित जी संपत्ती मिळवलेली आहे त्या धनाचे हिस्से कसे करावेत, वारसांचा अनुक्रम कसा असावा, मुलगा आणि मुलगी यामध्ये कोणाला प्राधान्य द्यावं, स्त्रीधनाचे वारस कोण असू शकतात किंवा असावेत, वैवाहिक बंधने कोणती आहेत इत्यादी विषयी कौटिल्य सविस्तर चर्चा करताना दिसतो. की हे जे विषय आहेत हे आत्ताच्या 21व्या शतकातही तितकेच महत्वाचे ठरतात. पुत्रांचे विविध प्रकार सांगितलेले आहेत, म्हणजे औरस, दत्तक, क्षेत्रज, की ज्यामध्ये औरस पुत्राला सर्वात महत्वाचं स्थान दिलेलं दिसतं. यामध्येच कामगार विषयक कायद्यांचाही विचार केलेला दिसतो. हाही अत्यंत महत्वाचा विचार आहे. म्हणजे रशियन राज्यक्रांती नंतर कामगार विषयक कायदे अस्तित्वात आले असं जरी स्वीकारलं तरी सुद्धा कौटिल्यानं कामगारांच्या कायद्याचा अत्यंत विचारपूर्वक स्पष्टीकरण केलेलं दिसतं. कामगाराला ठरल्याप्रमाणे म्हणजे करारात सांगितल्याप्रमाणे मजुरी मिळालीच पाहिजे, पण त्याचबरोबर मजुरी घेऊन जो काम करणार नाही त्याला दंडही सांगितलेला कौटिल्याने आहे. विनाकारण जो कामात दिरंगाई करेल किंवा काम पुढे ढकलेल त्याच्या बाबतीतही कौटिल्यानं दंडाची योजना केली आहे. हा अत्यंत महत्वाचा विचार आहे, कारण कामात दिरंगाई बरोबर काम जो पुढे ढकलतो. कारण कौटिल्याच्या मते यामुळं काम तर वेळेवर होत नाहीच, पण त्या कामासाठी जो ठरवलेला खर्च आहे तो वाढतो. मेट्रोच्या बाबतीत हे आपण म्हणू शकतो की काम वेळेवर तर होणार नाही, पण त्या कामासाठी जी काही रक्कम ठेवलेली आहे, तो जो काही खर्च ठरवलेला आहे तो खर्चही वाढू शकतो. इतका सूक्ष्म विचार कौटिल्यानं केलेला आहे. आणि हे तत्व 21व्या शतकातही जसेच्या तसं लागू पडतं हे विशेष आहे. पण याबरोबर कौटिल्यानं हेही स्पष्ट केलंय की जो आजारी किंवा रोगी असेल, संकटात सापडलेला असेल, त्याला कामातून सवलत द्यावी किंवा दुसऱ्याकडून काम करून घ्यायची परवानगी द्यावी किंवा मालकानं ते काम दुसऱ्याकडून करून घ्यावं. म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातूनही कौटिल्य विचार करताना दिसतो. किंवा काही विशिष्ट परिस्थितीत तत्कालीन समाज रचनेत पर्यायी व्यवस्था मान्य असावी असं वाटतं. कामाला सुरुवात केल्यानंतर काहीही कारण नसताना जर कामगार निघून जात असेल तर त्यालाही कौटिल्यानं दंड सांगितलेला आहे. कारण स्वैरपणाने मनात आले म्हणून कोणालाही काम सोडून जाता येत नाही. याबरोबर कौटिल्य वेतना संबंधात असं स्पष्ट करतो की कृतस्य वेतनम न अकृतस्य अस्ति. म्हणजेच वेतन हे केलेल्या कामाबद्दल असते, न केलेल्या कामाबद्दल नाही. पण जर एखाद्या कामगारानं ठरल्यापेक्षा अधिक काम केले तर त्याची मेहनत मात्र फुकट जाता कामा नये. याकरता त्यांनी असं म्हटलंय की त्याला अधिक मोबदला मिळावा. म्हणजे संभाषिताद अधिक क्रियायाम प्रयासम न मोघम कुर्यात. म्हणजे त्याचे जे काही कष्ट आहेत ते फुकट जाता कामा नयेत. थोडक्यात काय की कामगाराचे श्रम आणि त्याचा वेळ याचा योग्य मोबदला त्याला मिळाला पाहिजे. आधुनिक काळातील वेतन व्यवस्थापनाशी हा विचार समांतर असल्याचं वाटतं. काळ जरी बदलला आहे किंवा बदलत आहे आणि तेवढाच विकासही होत आहे. औद्योगिकरणामुळे नियम कायदे यात बदल होताना दिसतो, पण तरीही काही मूलभूत संकल्पना किंवा नियम हे आजही उपयुक्त असल्याचे दिसतात.
जेव्हा राज्याचा विचार करतो, कारण राजा, राज्य, मालक, कामगार या सगळ्यांमध्ये जेव्हा राज्याचा विचार करतो तेव्हा स्वाभाविकपणे राज्यतंत्राचे अंतर्गत कारभार आणि परराष्ट्रीय राजकारण असे दोन मुख्य विभाग पडतात. धर्मस्थीयम किंवा धर्मस्थीय कंटक शोधन यामध्ये ज्याप्रमाणे कौटिल्याने करारनामे, मुकदमे, समाजकंटकांचा बंदोबस्त कसा करावा याविषयीचं विवेचन केलं, तसंच राजा आणि राज्य यांच्या विरुद्ध केल्या जाणाऱ्या गुन्हेगारींचाही विचार कौटिल्याने केलेला दिसतो. गुप्तदंड, अधिकाऱ्यांचे वर्तन, कोश संग्रह, सगळ्यात महत्वाचे म्हणजे नोकरांचे पगार इत्यादीची चर्चा कौटिल्यानं ह्या 5व्या भृत्यभरणीयम या अध्यायात केलेली आहे. भृत्यभरणीयम या प्रकरणात नोकरांच्या पगाराचे प्रमाण कौटिल्यानं सांगितलेले आहे, त्याची स्केल सांगितली आहे. सर्वात जास्तीत जास्त वेतन हे यज्ञातील ऋत्विज, आचार्य, मंत्री, पुरोहित त्यांना 4000 पण हे जास्तीत जास्त वेतन आहे. हे सगळं जे काही आता मी सांगतेय हे सगळं तत्कालीन समाज रचनेत असलेली संरचना त्याला अनुसरून कौटिल्याने सांगितलेली आहे. तेव्हा द देन सोसायटी हा जो काही महत्वाचा भाग आहे, हा कुठलाही ग्रंथ वाचत असताना त्यावर काही निष्कर्ष मांडत असताना लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर कमीत कमी पगार हा 20 पण म्हणजे कारागीर, कामगार यांना सांगितलेला दिसतो. पण यामध्ये कौटिल्यानं एक महत्वाची गोष्ट, जी महत्वाचा विचार जो स्पष्ट केलेला आहे तो म्हणजे नोकरी करत असताना जर व्यक्ती मरण पावली तर त्याच्या बायको आणि किंवा मुलाला चरितार्थासाठी वेतन मिळावे हा विचार कौटिल्याने मांडलेला आहे. तसंच आजारी पडल्यास अथवा प्रसूत झाल्यास द्रव्याच्या योगे मदत करावी हेही मत कौटिल्याने सांगितले आहे आणि हे मत नोंदवण्यासारखं देखील आहे. याखेरीज विशेष कामगिरीबद्दल भत्ताही द्यावा असंही सूचित केलेलं दिसतं. यावरून तत्कालीन राज्य पद्धती किती सूक्ष्मपणे कौटिल्याने विचार केला होता किंवा किती सुव्यवस्थित होती याचा अंदाज आपण करू शकतो. 6व्या अधिकरणापासून मात्र कौटिल्यानं परराष्ट्रीय राजकारणाचं विवेचन केलेलं आहे. राजा, अमात्य, देश, किल्ला म्हणजे दुर्ग, खजिना, लष्कर आणि मित्र ही सप्तांग राज्य प्रकृती कौटिल्यानं ह्या अधिकरणात सांगितलेली आहे. आणि ही सप्त प्रकृतीची कल्पना राजशासनामध्ये अत्यंत महत्वाची ठरते, कारण राष्ट्राचं जे संरक्षण आहे हे सर्वात महत्वाचं म्हणजे दुर्गावर आणि सैन्यावर अवलंबून असतं. या अध्यायांमध्ये, या अधिकरणामध्ये शत्रूशी ह्या सगळ्यामध्ये कौटिल्याने अमात्य, स्वामी, अमात्य, देश, दुर्ग, खजिना, लष्कर आणि मित्र ह्या सप्तांग प्रकृतीचं विवेचन जसं केलं आहे तसंच दुर्ग आणि सैन्य ह्याची उपयुक्तता नोंदवलेली आहे. षाड्गुण्यम ह्या अधिकरणामध्ये कौटिल्यानं 6 प्रकारच्या धोरणांचा विचार केलेला दिसतो. कारण परराष्ट्रीय राजकारणामध्ये शत्रूशी तह केव्हा करावा, लढाई केव्हा करावी, तहाच्या अटी कशा आणि केव्हा घालाव्यात या आणि अशा अनेक गोष्टींचा विचार हा राजाला करावा लागतो. त्यामुळे राजनीतीमध्ये 6 प्रकारच्या धोरणांचा समावेश होतो आणि या 6 परराष्ट्र धोरणांचा विचार कौटिल्याने केला आहे. त्याच्या मते संधी, विग्रह, आसन,
यान संश्रय द्वैधी भावाहा षाड्गुण्यम. ही 6 प्रकारची धोरणं कौटिल्यानं 7व्या अधिकरणात सांगितलेली दिसतात. हे जे अधिकरण आहे हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण यामध्ये संधी म्हणजे नेमकं काय, तर अटी घालून केलेला सलोखा म्हणजे संधी म्हणजेच तह, शत्रूवर चढाई म्हणजे लढाई, उदासीन वृत्ती म्हणजे तटस्थपणा, युद्धाची तयारी म्हणजे लष्करी हालचाल, संश्रय म्हणजे दुसऱ्याचा आश्रय घेणं म्हणजे मैत्र म्हणजे दोस्ती कधी करावी, आणि द्वैधी भाव म्हणजे एकाशी मैत्री आणि दुसऱ्याशी लढाई. ह्या सर्व गोष्टींचा, ह्या सर्व धोरणांचा विचार, 6 प्रकारच्या धोरणांचा विचार कौटिल्यानं विस्तारानं केलेला आहे. कारण काय, तर उत्कर्ष साधणं आणि अपकर्ष टाळणं किंवा किमान पक्षी आहे त्या स्थितीत राहणं हे प्रत्येक राजाचं आणि पर्यायानं राज्याचं उद्दिष्ट असतं. त्यासाठी कधी मैत्री करावी लागते तर कधी तोडावी लागते, कधी दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो तर कधी तो झुगारून द्यावा लागतो, कधी युद्धासाठी सज्ज व्हावे लागते तर कधी युद्ध थांबवून तह करावा लागतो. आणि हे सर्व म्हणजे ही सर्व धोरणं, यातील कोणतं धोरण अवलंबणं आपल्याला श्रेयस्कर होईल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे एखाद्याशी तह झाला किंवा बिघाड झाला म्हणजे तो कायमचा आहे किंवा वज्रलेप आहे असं कौटिल्य मानत नाही, कारण शत्रुत्व आणि मित्रत्व हे त्यावेळी असलेल्या हेतूंमुळे घडून येते. त्यामुळे हेतू बदलले किंवा हेतू बदलला की पूर्वीचं धोरण बदलणार हे कौटिल्याला माहिती होतं. म्हणजे कौटिल्य हे जाणून होता आणि तसंच इतर मुत्सद्दी देखील असेच मानत असावेत असं, म्हणजे ते प्रत्यक्ष हेतूंप्रमाणे जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे त्या धोरणाचा अवलंब त्या परिस्थितीत करावा. आणि म्हणूनच राजानं आपला उत्कर्ष, राजानं पर्यायानं राज्याचा उत्कर्ष होण्यासाठी परिस्थितीनुरूप कोणत्या राजनीतीचा अवलंब करावा याची चर्चा कौटिल्यानं या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या अधिकरणात केलेली दिसते. तसंच युद्धामध्ये जादूटोण्याचाही उपयोग कौटिल्यानं सांगितलेला आहे. त्यात वनस्पतींची असंख्य नावं आलेली आहेत की जी प्रचलित भाषेत प्रचारात आहेत असं नाही. त्यामुळं आंतरविद्याशाखीय संशोधन करण्याला इथे खूप वाव आहे असं वाटतं. वैद्य किंवा रसायनशास्त्रज्ञ आणि संस्कृतचे अभ्यासक यांनी संयुक्तपणे असं संशोधन जर केलं तर ते समाजोपयोगी होईल यात तिळमात्र शंका नाही. थोडक्यात काय, चंद्रगुप्ताला जरी शिकवण्यासाठी कौटिल्यानं हा ग्रंथ लिहिला असं असलं तरी सुद्धा तो कुणा एका विशिष्ट राजासाठी नसून तो सर्व काळी आणि सर्वांना म्हणजे राज्यकर्ते, शासन, प्रजा, शासक या सर्वांना उपयोगी आहे, उपयुक्त आहे. आणि शासक आणि शासन कसे असावेत, प्रजेची कर्तव्य, त्यांच्या प्रती राजाचा विचार कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठच कौटिल्याच्या अर्थशास्त्रात घालून दिलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वक्ता तो वक्ता नोहेची जाण श्रोते विण, ह्याप्रमाणे सर्व श्रोत्यांनी शांतपणे माझे हे विचार ऐकून घेतल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते आणि माझं हे व्याख्यान थांबवते. धन्यवाद. धन्यवाद महोदया. खरोखरीच आहे, श्रोते विण व्याख्यान नव्हे. आणि या निमित्ताने इतर सर्व विद्याशाखांची लोक सगळी जी एकत्र आलेले आहेत, त्याचे जे तज्ञ इथे एकत्र आलेले आहेत, त्यांच्या समोर हा जो विषय गेलेला आहे हा मला असं वाटतं की बऱ्याच संशोधनांना चालना देऊ शकेल. मी कार्यक्रमाच्या उपचारानुसार
आभार व्यक्त करण्यासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख अत्रे मॅडम यांना विनंती करते. नमस्कार. एक तास अतिशय खणखणीत असं आवाज येतोय. होय मॅडम, आवाज येतोय. हा, एक तास आपण अतिशय खणखणीत असं व्याख्यान ऐकलं. मागून कोकिळेचा आवाज पण येत होता. खूप छान वाटत होतं. अनेक वर्ष कौटिल्य हा माझा अतिशय आकर्षणाचा विषय आणि संस्कृत मधल्या ओरिजिनल जे ज्ञान आहे त्या आपल्या या तज्ञांकडनं ते ऐकण्यामध्ये आणखीन आनंद वाटला मला तो. फक्त काय आहे, दुर्दैवानी आमच्या राज्यशास्त्र विभागामध्ये म्हणजे एकूण विद्यापीठामध्येच पदवीपर्यंत हा विषय नाही, कौटिल्यच नाहीये. तर मला फार वाटत होतं की असायला हवं. पण आज आपल्या या जोशी मॅडमच्या मुळे आमच्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्याच आत्ताच्या श्रोत्यांना अतिशय उत्तम व्याख्यान ऐकायला मिळालं. खरं तर एक तास म्हणजे खरोखर पेलणं फार अवघड आहे. एक सप्ताह द्यायला पाहिजे असं मला वाटतं. परंतु खूप खूप चांगल्या पद्धतीने मॅडमनी आपल्याला छान सांगितलं. असंच उद्या पण आपण वाट पाहतो आहोत, आतुरतेने वाट पाहतो आहोत उद्याची आम्ही. मॅडम खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. उद्याचा विषय आहे या अर्थशास्त्रातलं पहिलं अधिकरण. मी प्राचार्यांना विचारते आहे की आपण काही बोलू इच्छिता? हा मॅडम, छान झाले विषय. खरं तर मी बऱ्यापैकी ऐकलं बरं का, आवडला मला. आणि इतका चांगला ठेवा आपल्या मुलापर्यंत पोहोचत नाहीये हे विशेष आहे. पण तुमच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. सर नमस्कार. हा नमस्कार सर. नमस्कार. हा नमस्ते सर. धन्यवाद सर. हा तर धन्यवाद. आपण सर्वजण उद्या पुन्हा याच विषयाचं अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी इथे पुन्हा एकत्रित होणार आहोत. तर तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेते. सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक्यू. आणि हा कार्यक्रम आजचा दिवस इथे संपला.